नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत. रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि मृणालताई आहेत माझ्यासोबत. ताई, लोकमत फिल्मीमध्ये स्वागत आहे. आणि एव्हरी टाईम जशी छान दिसतं रेड कार्पेटला, तसे आजही खूप छान दिसत आहे. आजचं स्टायलिंग कोणी केलं आहे, तुम्ही का सुनेने? मीच केलं आहे. सून दिसायला तर पाहिजे. ती आपल्या शिकवीन चांगलाच धडामध्ये धडे शिकवण्यामध्ये व्यग्र आहे. त्याच्यामुळे काही इलाज नाही आहे. म्हणजे मी अप्रूव्ह करून घेतलं फक्त तिच्याकडनं. चालेल ना हे नेसलं. पण ताई, आजची साडी कुठली आहे? म्हणजे आपल्या साडीचे बरेच प्रकार आहेत आणि तुम्ही दरवेळेला आम्हाला रेड कार्पेटवर छान वेगवेगळ्या साड्यांमध्ये दिसता. तुमच्या साड्यांची एक वेगळी आवड आहे. आजच्या साडीविषयी आणि मला नेकपीसविषयी जाणून घ्यायचं आहे तुमच्या. दिस इज बनारसी, प्युअर बनारसी शालू आहे हा. आणि मला साड्यांची खूप आवड आहे आणि मला साड्या घ्यायला पण खूप आवडतात. आणि नेकपीस याला सरी म्हणतात. हे तर शिवकालीन आहे. मी काही फार भयंकर स्टायलिंग करत नाही. मी अशीच असते, फक्त साड्या बदलतात. सुनेने काय अप्रूव्ह केलं आणि काय रिजेक्ट केलं आहे स्टायलिंगमधलं? काही आणखीन वेगळं दाखवलं होतं? नाही, काहीतरी वेगळं कर असं तिचं म्हणणं असतं, पण ते काही माझ्याच्याने होत नाही. साडी वेगळी म्हणजे खूप झालं. आज कोणाला चीअर करण्यासाठी आला आहात आणि काय वाटतं आज सगळ्या बरेच सिनेमे आहेत नॉमिनेशनमध्ये, चीअरअप कोणाला करायचं आहे? कोण कोण मित्रमैत्रिणी आहेत? सगळ्यांनी खूप मनापासून प्रयत्न केलेले आहेत आणि सगळेच मित्रमैत्रिणी आहेत. आता या 25 वर्षामध्ये इतकी मैत्री झाली आणि विराजसमुळे, शिवानीमुळे नवनवीन मुलांची पण, नवीन पिढीची पण मैत्री होती आहे. त्यामुळे चीअर तर सगळ्यांनाच करणार. आणि जे नॉमिनीज आहेत तेच ऑलरेडी विनर्स आहेतच सगळे. त्यातला आता एक कोणता निवडला जातो प्रत्येक कॅटेगरीत ते बघायचं. यंदाचा तुमचा आवडता सिनेमा कुठला आहे किंवा लेटेस्ट पाहिलेला असा सिनेमा जो तुम्हाला आवडला आहे? मी नॉर्मली सगळे सिनेमे बघते. मराठी तर बघते आणि मी प्रेक्षकांनाही आवाहन करते की सगळे मराठी सिनेमे पाहिले पाहिजेत, तर मराठी इंडस्ट्री आपली जगेल. सगळे म्हणताना तुम्हाला ज्याच्याबद्दल रस वाटेल असा प्रत्येक सिनेमा पहिल्या आठवड्यात जाऊन पहा, असं मी मनापासून आवाहन करते. यावर्षी जे थिएटरमध्ये आलाच नाही असा एक अमलताज नावाचा अप्रतिम सिनेमा आहे. माझा सिनेमा होता 1, 2, 3, 4. त्यानंतर मग प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे. धर्मवीर होता, महेश मांजरेकरचा जुनं फर्निचर सिनेमा होता. असे खूप सिनेमे होते आणि प्रत्येकाची आवड जशी वेगळी असते. पण हा सिनेमा इंटरेस्टिंग वाटतोय बरं का, असं ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी आपण तिकीट बुक करायचं असतं. आणि माझ्या मते सून आणि मुलगा तर बरीच वेगवेगळी कामं करतात. नाटक असू दे, मालिका असू दे. पुन्हा एकदा मृणालताईंना आम्हाला मालिकेत पाहायची इच्छा असेल, मराठी मालिकेत, तर कधी लवकर याल असं काही सांगू शकता प्रेक्षकांना? अवंतिकानंतर खरं तर आम्ही सगळेच वाट बघतोय त्यासाठी. नाही, अवंतिकाला खूप वर्ष झाली आहेत आता. आणि आता मी पुढच्या पिढीला सांगितलं आहे, तुम्ही कष्ट करा. आणि मी मात्र यावर्षी मी हिंदी वेब केली. झीवरच आली ती, पैठणी नावाची. आणि माझी एक फिल्म आत्ता खूप छान चालली आहे, ज्याचं नाव मिसेस. ती पण खूप चाललेली आहे. त्यामुळे आता मला जरा प्रोग्रेस करू दे. मालिका वगैरे आता मुलं करतील. विराजस नाटक करतोय, त्याच्या नाटकालाही खूप नॉमिनेशन्स आहेत. सो वेगवेगळ्या फील्डमध्ये आम्ही सगळे काम करतो. खूप खूप शुभेच्छा मृणालताई तुम्हा सगळ्यांना. थँक्यू.